काल 10 नोव्हेंबर रोजी दिल्लीतील लाल किल्ला परिसरात एक मोठा स्फोट झाला, ज्यात कमीत कमी 13 जणांचा मृत्यू झाला आणि 20हून अधिक जण जखमी झाले आहेत। या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे। या स्फोटाची चौकशी आता सुरू झाली आहे आणि दिल्ली पोलिसांनी याला दहशतवादी हल्ला म्हणून UAPAच्या कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे। पण या घटनेच्या मागे केंद्र सरकारचे अपयश नाही का? गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यायला हवा का? आणि या हल्ल्याचा बिहार विधानसभा निवडणुकीशी काय संबंध? आज आपण या सर्वच गोष्टींची संपूर्ण माहिती घेणार आहोत। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। प्रथम या स्फोटाची तपशीलवार माहिती घेऊया। 10 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी सुमारे 6:52 दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळील सुभाष मार्ग सिग्नलवर एक ह्युंडाई i20 गाडी थांबली होती। ही गाडी संत गतीने पुढे चालत होती आणि अचानक त्यात मोठा स्फोट झाला। या स्फोटामुळे आजूबाजूच्या 6 कार आणि 3 रिक्षा जळून खाक झाल्या। प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की हा स्फोट इतका तीव्र होता की आगीच्या ज्वाला दूरवर दिसत होत्या। दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार या स्फोटात अमोनियम नायट्रेट सारख्या स्फोटकांचा वापर झाला असावा। या कारची मालकी एका पुलवामा येथील डॉक्टरशी जोडली जात आहे, ज्याचा संबंध फरीदाबाद येथील एका दहशतवादी मॉड्यूलशी आहे। NIA, NSG आणि दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलची टीम या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे। या घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये एक बस कंडक्टर अशोक कुमार यांचा देखील समावेश आहे, जे उत्तर प्रदेशच्या अमरोहा येथील रहिवासी होते आणि कुटुंबातील एकमेव कमावते होते। त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, 4 मुले, आई आणि भाऊ त्या परिवारात आहेत। या घटनेने दिल्लीत हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे आणि आता लाल किल्ला हा 13 नोव्हेंबर पर्यंत पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे। आता या घटनेच्या राजकीय परिणामांकडे वळूया। विरोधक या स्फोटाला केंद्र सरकारचे अपयश म्हणून पाहत आहेत। 2016 मध्ये जेव्हा नोटबंदी जाहीर केली त्यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते की या नोटबंदीमुळे काळा पैसा, भ्रष्टाचार आणि दहशतवाद तीनही संपुष्टात येतील। त्यांच्या भाषणात ते म्हणाले होते की दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले जाईल। परंतु नोटबंदीनंतरही दहशतवादी हल्ले थांबले नाहीत, ते सुरूच राहिले। उदाहरणार्थ 2019 मधील पुलवामा हल्ल्यात 40 CRPF जवान शहीद झाले। यावर्षी म्हणजे 2025 मध्ये पहलगाम येथे एक दहशतवादी हल्ला झाला, ज्यात 9 भारतीयांचा मृत्यू झाला। आणि आता हा दिल्लीतील हल्ला। दिल्ली ही देशाची राजधानी आहे आणि केंद्र सरकारच्या नाकाखालीच हा हल्ला घडतो आणि सरकारला पूर्वसूचना मिळत नाही। हे खरंच धक्कादायक आहे। गुप्तचर यंत्रणांचे अपयश आहे। गृहमंत्री अमित शहा यांच्यावर या प्रकरणात तीव्र टीका होत आहे। पहलगाम हल्ल्यानंतरच विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती। काँग्रेस, TMC आणि अन्य पक्षांनी म्हटले होते की जम्मू काश्मीर हे केंद्रशासित प्रदेश आहे, तरीही तेथे सतत हल्ले होत आहेत। TMCच्या कुणाल घोष यांनी म्हटले होते की हे गृह मंत्रालयाचे पूर्ण अपयश आहे। मल्लिकार्जुन खरगे, जे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांनी राज्यसभेत म्हटले होते की हे वारंवार होणारे गुप्तचर अपयश आणि राष्ट्रीय सुरक्षेचे अपयश आहे। दिल्ली हल्ल्यानंतरही ही मागणी म्हणजेच अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी अधिक तीव्र झाली आहे। लोक म्हणत आहेत की अमित शहा यांनी जबाबदारी स्वीकारावी आणि सरळ सरळ राजीनामा द्यावा। परंतु अमित शहा यांनी अद्याप कोणताही राजीनामा दिलेला नाही किंवा त्याचे सूतोवाच देखील केलेले नाही। त्यांची आज एक उच्चस्तरीय बैठक पार पडली, ज्यात NIA प्रमुख आणि अन्य अधिकाऱ्यांचा समावेश होता। आज शाम करीब 7 बजे दिल्ली में लाल किले के पास सुभाष मार्ग ट्रैफिक सिग्नल पर i20 हुंडई गाड़ी में एक ब्लास्ट हुआ है। ब्लास्ट के कारण आसपास की कुछ गाड़ियां और कुछ मार्ग पर जा रहे लोग भी इंजर्ड होने के समाचार हैं। प्राथमिक सूचना जो मिली है उसमें कुछ लोग हताहत भी हुए हैं। ब्लास्ट की सूचना आते ही 10 मिनट में दिल्ली क्राइम ब्रांच, दिल्ली स्पेशल ब्रांच की टीमें स्पॉट पर पहुंची है। NSG और NIA की टीम FSL के साथ अभी गहन जांच
करने का शुरू किया है। या हल्ल्याचा बिहार विधानसभा निवडणुकीशी संबंध जोडला जात आहे। बिहारमध्ये विधानसभा निवडणुका या 2 टप्प्यात आहेत। पहिला टप्पा 6 नोव्हेंबर रोजी झाला आणि दुसरा टप्पा आज 11 नोव्हेंबरला। म्हणजे हा हल्ला दुसऱ्या टप्प्याच्या 1 दिवस आधी झाला। पहिल्या टप्प्यात भाजप विरोधी मतदान होण्याची किंवा झाली असल्याची शक्यता आहे। मतदारांचे लक्ष वळवण्यासाठी हा हल्ला घडवला असावा अशी शंका व्यक्त केली जात आहे। काही लोक म्हणत आहेत की यामुळे मुस्लिम विरोधी वातावरण तयार होईल, ज्याचा थेट फायदा भाजपला बिहार विधानसभा निवडणुकीत होऊ शकतो। तसेच मतचोरीच्या आरोपांवरून लक्ष विचलित करण्याचा हा डाव असू शकतो। सोशल मीडियावर अशा कटकारस्थानांच्या थिअरी व्हायरल होत आहेत। निवडणूक आयोगाने या निवडणुकीसाठी 121 जागांसाठी पहिला टप्पा आणि उर्वरित जागांसाठी दुसरा टप्पा जाहीर केला होता। 3.7 कोटी मतदार दुसऱ्या टप्प्यात आज बिहारमध्ये मतदान करणार आहेत। या हल्ल्यामुळे बिहारमध्येही अलर्ट वाढला आहे। 2014 पासूनच मोदी सरकार सत्तेत आहे आणि दहशतवाद विरोधी धोरण कठोर असल्याचा ते सातत्याने दावा करत आला आहे। परंतु पुलवामा, पहलगाम आणि आता दिल्लीमध्ये झालेल्या हल्ल्यांमुळे हे लक्षात येते की ही समस्या तशीच कायम आहे। नोटबंदीने दहशतवाद संपुष्टात येईल असा दावा केला जात होता, परंतु तो फोल ठरलेला आहे। अर्थव्यवस्थेवर त्याचा विपरीत परिणाम झाला, परंतु दहशतवादी फंडिंग काही थांबले नाही। FATFच्या अहवालानुसार पुलवामा हमल्यात ई-कॉमर्सचा वापर करून स्फोटके खरेदी केली गेली। हे दर्शवते की नवीन तंत्रज्ञानाचा किती दुरुपयोग होत आहे आणि भारत सरकार, केंद्र सरकार त्यावरती आळा घालण्यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरले आहे। विरोधक म्हणत आहेत की सरकार केवळ प्रतिक्रिया देते परंतु प्रतिबंध करत नाही। अमित शहा यांच्यावर टीका होत आहे कारण जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश आहे, तसेच दिल्ली देखील आहे, तरीही सुरक्षेत त्रुटी आहेत। काहींच्या मते हे राजकीय फायद्यासाठी होत आहे। उदाहरणार्थ निवडणुकीच्या वेळी असे हल्ले होतात जसे 2008च्या मुंबई हल्ल्यानंतर काँग्रेसला फटका बसला। आता बिहारमध्ये भाजप JDU गठबंधन आहे, परंतु पहिल्या टप्प्यात RJD काँग्रेस मजबूत दिसत आहे। या हल्ल्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा पुढे आला, ज्याचा फायदा भाजपला होऊ शकतो। हे कटकारस्थान आहे का, हा खरा प्रश्न आहे। या घटनेच्या सामाजिक परिणामांकडेही पाहूया। दिल्लीतील हल्ल्याने लोकांमध्ये भीती पसरली आहे। संपूर्ण देशभरातच भीतीचं वातावरण आहे आणि दुसऱ्या बाजूला संपूर्ण यंत्रणा ह्या हाय अलर्टवरती आहेत। लाल किल्ला हे स्वातंत्र्याचे प्रतीक आहे, त्यामुळे या हल्ल्याचे राष्ट्रीय अस्मितेलाच धोका बसला आहे। मृतकांच्या कुटुंबियांना मदत देण्याची घोषणा सरकारने केली आहे, परंतु ते पुरेसे नाही। विरोधक म्हणत आहेत की सरकारने गुप्तचर यंत्रणा मजबूत कराव्यात। पहलगाम हल्ल्यातही 9 जण मृत्युमुखी पडले आणि त्यानंतरही काही बदल झाले नाहीत। आता दिल्ली हल्ल्यातही तेच होईल का? अमित शहा यांचा राजीनामा मागत आहेत कारण जबाबदारी कोण घेणार? त्यावेळीही म्हणजे पहलगामच्या हल्ल्यानंतरही केंद्र सरकारने किंवा स्वतः अमित शहा गृहमंत्री म्हणून त्याची जबाबदारी घेतली नव्हती। अमित शहा यांनी पूर्वी म्हटले होते की मोदी सरकारने दहशतवाद कमी केला आहे, परंतु आकडेवारी वेगळीच काही कहाणी सांगते। 2014 ते 2025 पर्यंत जम्मू काश्मीरमध्ये 100हून अधिक हल्ले झालेत। हे अपयश नाही का? शेवटी हेच सांगता येईल की दहशतवाद ही एक राष्ट्रीय समस्या आहे आणि त्यावर राजकारण न करता एकजुटीने त्या विरोधामध्ये लढलं पाहिजे, परंतु सरकारचे अपयश लपवता येणार नाही। अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी जरी जोर धरत असली तरी भाजप व मोदी तसे करतील का, यावर चर्चा करणं तितकंच गरजेचं आहे। शिवाय मोदी सरकारचे दहशतवाद विरोधी धोरण कुचकामी ठरले आहे का, यावर देखील राष्ट्रीय चर्चा होणं अपेक्षित आहे।